श्री स्वामी चरित्र सारामृत मराठी अनुवाद अध्याय 17। श्री स्वामी समर्थ। सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार। आज आपण श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय 17 याबद्दल जाणून घेणार आहोत। मागील अध्यायात आपण पाहिले स्वामी सुतांनी मुंबईस येऊन श्री स्वामी समर्थाच्या मठाची स्थापना केली। आपला सुसंपन्न संसार त्यागून त्यांनी स्वतःला अष्टप्रहर श्री स्वामी सेवेत रुजू केले आणि आपल्या षडरूपावर विजय मिळवला। आत्मसुखी वृत्तीमध्ये सदा तल्लीन राहून त्यांनी सर्व प्रकारच्या संस्मृती हरल्या। कोणत्याही प्रकारची भीती मनात न आणता ते सदा चित्त आनंदी राहू लागले। सदैव श्री स्वामी नामाच्या भजनात आणि त्यांच्या चरित्र कीर्तनात दंग होऊन आपले जीवन धन्य केले। आपला सुसंपन्न संसार त्यागून गोसावी होऊन बसले म्हणून लोक स्वामी सुतावर हसत होते, पण त्यांनी लोकांची कधीच पर्वा केली नाही। स्वामी सुतांच्या आईंना या गोष्टीमुळे खूप दुःख झाले। पुत्र वात्सल्याने शोक करीत स्वामी सुताच्या आई म्हणजेच काकूबाई त्या सुताजवळ मुंबईस येतात। आपल्या पुत्राला गोसावी झालेले पाहून छाती पिटून आक्रोश करून जमिनीवर अक्षरशः लोळल्या। आपल्या मातेचा शोक पाहून सुतांनी स्वतःला सावरले व काकूबाईस प्रेमाने समजावले। ते म्हणाले, तुझ्या पोटी जरी माझा जन्म झाला तरी सद्गुरु चरणीस मोक्ष आहे। या त्रिभुवनी माते मी धन्य झालो। अशा प्रकारे परमार्थाच्या गोष्टी सांगून मधुर स्वरात मातेला समजावले। त्या काळी यशवंतराव भोसेकर नावाचे प्रख्यात थोर संत होते। त्यांना लोक देव मामलेदार म्हणूनही ओळखत होते। काकूबाईंनी त्यांना स्वामी सुताच्या अशा वागण्याबद्दल सांगितले आणि त्यांना समजावयास सांगितले। तेव्हा देव मामलेदाराने हसून उत्तर दिले की आपण या गोष्टी करिता असमर्थ आहोत। असे उत्तर ऐकून काकूबाई दुःखी होऊन अक्कलकोटला परततात व स्वामींना विनंती करतात की स्वामी सुतांना भजनी लावू नका, पण श्री स्वामी ते तिकडे दुर्लक्ष करतात। इथे स्वामी सूत मुंबईत अनेक श्री स्वामी भक्त घडतात। त्यांनी अनेक हिंदू, पारसी आणि अनेक जातीच्या लोकांना उपदेश केले। श्री स्वामींचा मठ हा कमाटी पर्यात असल्याने एका भक्तीने स्वामी सुतांना आपली जागा देऊ केली व तिथं मठाची स्थापना केली। स्वामी सुतांची अशी निस्सीम भक्ती पाहून इतर श्री स्वामी सेवक त्यांचा द्वेष करीत। कधी कधी तर स्वामी सुतांचा अपमान करण्यापर्यंत त्यांची मजल जात असे। त्यांची तारा नावाची पूर्वीची पत्नी तीही त्यांना त्रास देत असे, पण स्वामी सुतांनी याबद्दल कधी दुःखखेद केला नाही। स्वामी सुतांनी सर्वात प्रथम शके 1793 फाल्गुन त्रयोदशी श्री स्वामी जयंती साजरी करण्यास सुरुवात केली। त्यावेळी नगरकर नाना जोशी नावाचे गिरेखी ज्योतिष स्वामी सुतांचा महिमा ऐकून मुंबईस आले होते। तेव्हा स्वामी सुतांनी जोशांना श्री स्वामींची पत्रिका बनवून श्री स्वामींच्या चरणी अर्पण करण्यास सांगितले। स्वामी सुता समेत जोशींनी स्वामी भक्तीत लीन झाले। असे अनेक शिष्य स्वामी सुतांनी घडवले। काही दिवसांनी जोशी बुवांनी पत्रिका बनवून श्री स्वामींच्या चरणी वाहण्यास अक्कलकोटला आले। पत्रिका पाहून श्री स्वामींना खूप आनंद होतो व श्री स्वामी जोशांना नगारा वाजवण्यास सांगतात। आपल्या सारख्या भक्ताला आज्ञा केली म्हणून जोशांना परमानंद होतो। पत्रिकेत श्री स्वामींच्या अवतरल्याबद्दल ची हकीकत जोशांनी मांडली होती। छेली नावाच्या गावात म्हणजेच पंजाबमध्ये श्री स्वामी प्रथम प्रगटले याबद्दल भक्तांमध्ये दुमत आहे, पण सर्व काही श्री स्वामी जाणतात आणि ह्याच दिवशी श्री स्वामींची जयंती करण्यास योग्य आहे असे स्वामी सूत म्हणतात। एकदा श्री स्वामी समर्थ राजवाड्यात असताना स्वामी सूत श्रींच्या दर्शनासाठी अक्कलकोटला येतात आणि त्यावेळी गुरुवार खेरीज पुरुषांना दर्शनासाठी राजवाड्यात बंदी असे। श्री स्वामी दर्शन घेतल्याशिवाय अन्न पाण्याला तोंड लावणार नाही असे संकल्प स्वामी सूत करतात। तसेच निराहार 3 दिवस पलटतात। श्री स्वामींच्या दर्शनाच्या लालसेने स्वामी सूत वाड्यासमोर जाऊन प्रेमळ भजनात सुरुवात करतात। हे करून रसाने भरलेली भजन राणी आतून ऐकते आणि शिपायांना आज्ञा करते की यापुढे स्वामी सुतांना राजवाड्यात येण्यास रोखायचे नाही आणि सन्मानपूर्वक शिपाई स्वामी सुतांना मंदिरात घेऊन येतात आणि स्वामी सूत धावत जाऊन श्री चरणांना प्रेमाश्रूने अभिषेक करतात। निज सुताला पाहून श्री स्वामींनाही आनंद होतो। स्वामी सुतावर काही सेवेकऱ्यांचा द्वेष होताच। एक दिवस ते श्री स्वामी भजनात इतके तल्लीन झाले की त्यांना भानच राहिलं नाही
आपण श्री स्वामी पुढे पायात खडवा घालून नाचत आहोत हे पाहून काही सेवेकरी स्वामी स्वतःवर तुटून पडले आणि त्यांच्या पायातील खडवा फेकून दिला. श्री स्वामी परके आणि निजसूत यामध्ये भेद करत नव्हते. त्यामुळे श्री स्वामी त्यांना खडवा घालायला नको होते असे म्हणतात. त्यामुळे स्वामीसूत मनातून दुखावला जातो आणि अक्कलकोटहून तडक ते मुंबईला येतात. श्री स्वामी त्यांना थांबण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात, पण ते ऐकत नाहीत. स्वामीसूत मनातून पार खचतात आणि अशातच फार आजारी पडतात. हा समाचार श्री स्वामींच्या कानी पडतो. तेव्हा श्री स्वामी सेवकांना आज्ञा करतात की कोणीतरी सुताला इथं आणा. नाही येत नसेल तर पेटीत घालून आणा. पण अक्कलकोटात अपमान झाल्याने ते पुन्हा अक्कलकोटाला कधीच परतले नाहीत. पुन्हा श्री स्वामींनी सुतास परत आणण्यासाठी माणसं पाठवली, परंतु स्वामीसूत काही आला नाही. शेवटी श्री स्वामींनी निरोप पाठविला की तू जर आला नाहीस तर तोफा लावून झोपडी उडवून देईन. पण जीवित पर्वा न करता ते अक्कलकोटाला परतले नाहीत. आणि श्री स्वामींनी अचानक लीला करण्यास सुरुवात केली. त्यांनी स्नान केले पण गंध लावला नाही, भोजन केले नाही, कोणाशी बोलेनासे झाले. धरणीवर लोळून मध्येच हुंदके देऊ लागले. कुणाला काहीच कळत नव्हते. श्री स्वामी असे का करत आहेत. आणि मुंबईहून समाचार येतो की स्वामीसूत मरण पावले आणि त्या दिवशी संपूर्ण नगरात उदासीनता पसरली. आपल्या पुत्राची मरणवार्ता ऐकून काकूबाई मुंबईस पोहोचतात आणि मग अक्कलकोटास येतात आणि श्री स्वामींना पुत्र शोक करून प्रश्न विचारतात की सूत तुमचा पुत्र असून तो असा अकाली का मरण पावला. तुम्ही त्याला वाचवू शकला नाहीत तर इतरांचे कसे तारण होणार. तेव्हा श्री स्वामी म्हणतात आम्ही त्याला परत येण्याची खूप विनंती केली, पण त्याने आज्ञेचे उल्लंघन केले आणि काळाने ही संधी साधून त्याला ओढून नेला. स्वामीसूत किती श्रेष्ठ होता हे सांगून श्री स्वामी काकूबाईचे सांत्वन करतात. पुढे स्वामीसूतांची मुंबईची गादी रिकामी झाली. आता त्या गादीचा अधिकारी कोण असेल असे प्रश्न सेवेकरी श्री स्वामींना करू लागले. अशा प्रकारे ग्रंथकाराने श्री स्वामी स्वतःच्या जीवनचरित्राचे कथन केले आहे. आणि इथे श्री स्वामी चरित्र सारामृताच्या 17व्या अध्यायाची समाप्ती होते. आणि हा अध्याय सर्व अध्यायापैकी सर्वश्रेष्ठ आणि सर्वात मोठा अध्याय असल्याची खात्री ग्रंथ रचयिते देतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. सोबतच आम्ही आपणासाठी 17वा अध्याय ओवीबद्ध देत आहोत. श्री गणेशाय नमः. मागील अध्यायी कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर, तेथे येऊन स्वामीसूत मठ स्थापिती समर्थाचा षडविकार जिंकिले, संसार त्यागिले, रात्रंदिन रत झाले स्वामी भजनी सुखानी, आत्मसुखी तल्लीन व्रती, तेने हरली संस्मृती, कवनाची नाही भीती, सदा चित्ती आनंद, स्वामी नामाचे भजन, त्यांची या चरित्राचे कीर्तन, त्याहुनी व्यवसाय अन्य स्वामीसूतने नती, संसाराचे सोडून बैसले गोसावी होऊन, हे पाहून कित्येक जन हसताती तया ते, परी त्याचा विषाद चित्ती, स्वामीसूतन मानिती, अंगी बाणली पूर्ण विरक्ती, विषयासक्ती नसेची, स्वामीसूताची जननी काकूबाई नामे करुणी, तिने हे व्रत ऐकून दुःख केले अनिवार, मोहावरती सापडले, मायावश जे झाले, त्याशी प्रपंचा वेगळे गोड काही न लागेची, पुत्र वात्सल्य करोनी पाही, शोक करीत काकूबाई, मुंबईत लवलाही सुताजवळी पातल्या, गोसावी निज सुता पाहुनी, वक्षस्थळ घेती बडवुनी, अंगटा केले धरणी, बहुत क्रोधाश मांडिला, निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण, ते लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने, तुझ्या उदरी जन्मास आलो, सद्गुरु पायी विनटलो, जन्म मरणाचे चुकलो, मुक्त झालो सहजची, धन्य धन्य तू गे जननी, मज लागी प्रसवुनी, मान्य झाली सत्रिभुवनी, काय धन्यता वर्णावी. अशा प्रकारे स्वामीसूत मातेचे समाधान करीत, मधुर शब्दे समजावीत, परमार्थ गोष्टी सांगोनी, परी त्यांच्या या गोष्टी तेसी गोड न लागती,
मनी याची भ्रष्टमती खचित असे जाहली. यासी पिशाच बाधा झाली किंवा करणी केली. याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आणोनी. त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयासी देव मामलेदार सर्व लोक बोलती. तयाची घेऊन भेटी विचारावी काही युक्ती. ते जरी कृपा करीती तरी होय आरोग्य. ऐसा विचार करोनी पोटी दर्शना आल्या उठाउठी. सांगितल्या सुताच्या गोष्टी मुळापासून सर्वही. होऊन आदिन वदन करीती विनंती कर जोडून. म्हणती सर्वज्ञ आपण उपाय यासी सांगावा. ऐकोनिया देव मामलेदार हसोनी देत उत्तर. त्यासी पिशाच लागले थोर माझे निदूर नोहेची. ऐसे उत्तर ऐकोनी दुःखित झाली अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जननी अक्कलकोटी येतसे. मने ज्याने वेड लाविले त्याचीच धरावी पाऊले. येणे उपाय आपुले कार्य सत्य होईल. असे इकडे स्वामी सूत मुंबई माझे वास्तव्य करीत. हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले. मठ होता कामाठीपुऱ्यात तिथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एक भक्तनीने. निशी म्हणजे स्वामी भक्त आनंदे भजनी नाचत. कुटील जन त्या ते हसत. ढोंग अवघे म्हणती हे परिनिंदा आणि स्तुती दोन्ही समान जे मानती. श्रीचरणाविना सक्ती अन्य विषयावरी नसे. जननिंदा करिता ती अनेक प्रकारे दूषण देती. परिशांत चित्ते त्याप्रती उपदेशिती स्वामी सूत. जे अहंकारे बुडाले सत्य पथाचरण चुकले. नित्य कार्या ते विसरले मोहे पडले भव झाली. ऐसे जे का मूढजन ते भक्त देती दूषण. परी तेने अंतकरण दुःखित नोहे तयाचे. तारा नामे त्याची कांता तीही त्रास देती स्वामी सुता. परी तयाच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात शके 1793 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केली से. कोणे एक समयासी नगरकर नाना रेखी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. या नगरात सांप्रत स्वामी सूत स्वामी भक्त गोसावी होऊन राहात. महाज्ञानी असती ते. एक वार पाहावे तयासी इच्छा झाली नानासी. मग कोणी एके समयासी मठा माझी पातले. पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवदिती स्तवन करीती तयाचे. स्वामी सुते तयासी लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना रेकी रंगले भजनी समर्थाच्या. ऐसे कित्येक सज्जन स्वामी सुते शिष्य करून वाढविले महात्मे पूर्ण श्री समर्थ भक्तीचे. पुढे रेखी बुवांनी स्वामींची पत्रिका करोनी ती अपर्वया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली. समर्थे त्यासी आज्ञा केली नगरा वाजावा म्हणूनी. नगारा वाजविता रेखी हासू आले समर्थासी. पाहुण्या स्वभक्तासी परमानंद झाला. अक्कलकोटी स्वामी सूत श्री सन्निध भजन करीत. कीर्तनी आनंदे नाचत लोक लज्जा सांडोनी. लोकापवादाचे मानी भय तो भक्ती करील काय. प्रेमानंद चित्ती न होय भजनी मन लागेना. त्रिविध जना नाना रीती निंदा स्तुती करिता ती. खेदानंद मानिती चित्ती चित्तवृत्ती द्विधा होय. असो अक्कलकोटा नगरात शके 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सूत आनंदे. छेली खेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रगट होत. विजय सिंह नामे भक्त गोट्या खेळत त्या सवे. ऐसे स्वामी सुताचे मत परी दिसे आधार सहित. सत्यासत्य जाणती समर्थ आपण तेथे अज्ञानी. स्वामी सूत दिवसे दिवस स्वामी भक्ती करी विशेष. जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारिला. मना माझी धरुणी कामना कोणी येताची दर्शना. त्यासी समर्थ करीती आज्ञा सुताकडे जावयाची. स्वामी सूतही त्याप्रती मनातील खून सांगती.
एकोणी जनचकित होती वर्णती ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सूत अक्कलकोटी दर्शना येत. तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंदे. राणीची आज्ञे वाचोनी दर्शन नोहे कोणा लागोनी. ऐसे वर्तमान ऐकोनी खिन्नमनी स्वामी सूत. स्वामी दर्शन घेतल्या विन तो न सेवी उदकान्न. ऐसे दिवस झाले तीन निराहार राहिला. मग राजवाड्या समोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन. जे करुण रसे भरले पूर्ण ऐकले आतून राणीने. हा समर्थाचा निश्चिम भक्त समर्थ दर्शनाची धरीत. दृढ इच्छा अंतरी सेवकासी मने सत्वरी. तुम्ही जाऊन या अवसरी. त्या साधू ते मंदिरी पार्थोनिया आणावे. ऐशी राणीची आज्ञा होता सेवक धावले तत्वता. पार्थोनिया स्वामी सुता मंदिरा माझे आणिले. पाहोनिया समर्थासी उल्हास सुताचे मानसी. धावून या वेगेशी मिळी चरणी घातली. सद्गदित अंतकरणी चरण क्षालिले नयनाश्रुनी. देहभान गेले विसरोनी स्वामी पदी सुखावला. बाळ चुकले मातेशी ते भेटले बहुत दिवसी. मग तयाच्या आनंदासी पारावार नसेची. निज सुता ते पाहुनी आनंदले समर्थमनी. कर फिरविले मुखावरुनी हस्ती धरिणी उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवे करी. परी समर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती. त्यात होते जे दुर्जन ते सुताचा उत्कर्ष पाहून. दूषित होय त्याचे मन द्वेष पूर्ण करिताती. काही उपाय करून फिरवून समर्थाचे मन. स्वामी सुतावरचे प्रेम कमी करू पाहताती. स्वामी सूत रात्रंदिन समर्था पुढे करीती भजन. पायी खडावा घालून प्रेमरंगे नाचती. एके दिवसे श्री स्वामी समर्थ बैसले असता आनंदात. स्वामी सूत भजन करीत पायी खडावा घालून. ऐशी वेळ साधोनी समर्था सांगितले दुर्जोनी. स्वामी सुताची हे करणी योग्य नसे सर्वथा. बैसला असता आपण पायी खडावा घालून. हा नाचतो काय म्हणून आपुला अपमान करावया. परकी आणि निजसूत समाने लिखिती जे सत्य. ते सर्वासी आलिप्त श्रेष्ठ कनिष्ठ कोण त्याते. आता खडावा काढोनी मग नाचावे त्या भजनी. ऐशी आज्ञा सुताला गोनी केले समर्थे त्यावेळी. तोच उठले कित्येक जन खडावा घेतल्या काढून. स्वामी सुताचा अपमान केला असे प्रकारे. पाहुनी ऐशी परी खिन्न झाला सूत अंतरी. काळ जात बोजली सुरी अपमान दुःखे दुःखावला. मरणाहुनी परम कठीण दुःख देतसे अपामा. उतरले सुताचे वदर निस्तेज झाले सत्वर. त्यात होते जे वैरी ते आनंदले अंतरी. मनती मोडली खोडबरी अभिमान उतरला. असो मग स्वामी सूत ते स्थळ सोडोनी त्वरित. नगराबाहेर येत मार्ग धरीत मुंबईचा. अपमान दुःखे दुःखावला अंतरी भू खिन्न झाला. परतोनी नाही आला जन्मभरी अक्कलकोटी. स्वाभिमानी जो नर त्यांचे दुःखविता अंतर. ते दुःख जन्मभर त्याच्या मनी जाच तसे. त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी कुमार. दुःख करी दिवस रात्र चैन नसे क्षणभरी. तोची रोग लागला शेवटी आजारी पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी समर्थाते. स्वामी सुताची जननी राहतसे त्या स्थानी. तिने हे वर्तमान ऐकोनी विनविले समर्थाते. म्हणे कृपा करोनिया सुताते आणावे आठाया. कृपा दृष्टी पाहोनिया आरोग्यतया करावे. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी. मनते सुताते सत्वरी मज सन्निध आणावे. परी सूत त्या सांगाती आला नाही अक्कलकोटी. अपमान दुःख त्याचे पोटी रात्रंदिन सलतसे. सेवे करी परतोनी आले समर्थाते वृत कथिले. आणखी दुसरे पाठविले त्याची गती तीच झाली. मग सांगाती समर्थ त्याशी घालोनी पेटीत. घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सूत पाही
अक्कलकोटी आला नाही. दिवसे दिवस देही क्षीण होत चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नये सत्य, तरी तो भरोन यथार्थ ठेविली ती उडवू की. याचा अर्थ स्पष्ट होता. तो समजला स्वामी सुता, परी तो न आला अक्कलकोटा. जीवित परवा न केला. आजार वाढला विशेष, श्रावण शुद्ध प्रतिपदेश. केला असे कैलासवास, सर्व लोक हळहळती. त्या समये मुंबईत तयाचे जे शिष्य होत, त्याशी झाले दुःख अमित. शोकसागरी बुडाले. अक्कलकोटी त्या दिनी, समर्थ करीती विचित्र करणी. बैसले स्नान करोनी, परी गंधन लाविती. भोजनातेन उठती, धरणीवर अंग टाकिती. कोणा संगेन बोलती, रुंदन करीती क्षणोक्षणी. इतुक्या माझी सत्वर, मुंबईहुनी आली तार. श्रुत झाला समाचार, स्वामी सूतगत झाला. उदासीनता त्या दिवशी, आली सर्व नगराशी. चेन न पडे काकूबाईसी, पुसती समर्था क्षणोक्षणी. मग काकूबाईने सत्वर, जवळी केले मुंबापूर. ते समजला समाचार, परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरणवार्ता, ऐकून करीती आकांता. जो दुःखद समय वर्तिता, दुःख अंतरी होतसे. असो मग काकूबाई, अक्कलकोटी लवलाही. परतोनी आल्या पाही, बोलल्या काय समर्थाते. सूत आपुला भक्त असोन, अकाली पावला का मरण. मग स्मरती जे हे चरण, त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलोले तियेसी, उल्लंघिले आमुच्या आज्ञेशी. संधी सापडली काळासी, ओढोनी बळेची मगनेला. पुत्र शोके करून, दुःख करी रात्रंदिन. समर्थे तियेचे समाधान, परोपरी करिता ती. नरजन्मा येवोनी सत्य, भक्ती केली एकनिष्ठ. केले जन्माचे सार्थक, परम पदा पावले. उच्च नीच भगवती, नसे काही निश्चिती. त्याची असेल जैसी भक्ती, श्रेष्ठ कनिष्ठ तेनेची. धन्य धन्य स्वामी कुमार, उतरला भवोदधी दुस्तर. ख्याती झाली सर्वत्र, कीर्ती अमर राहिली. स्वामी सुताच्या गादीवर, कोण नेमावा अधिकारी. ऐसा प्रश्न एके अवसरी, पुसती सेवेकरी समर्थाते. ते कथा रसाळ अत्यंत, वर्णिले पुढील अध्यायात. श्रोते हो निसावध चित्त, अवधान द्यावे कथेसी. जय जय श्री भक्तपालका, जय जयाजी परम मंगला. विष्णू शंकराची विमला, कीर्ती पसरो सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथा संमत, भाविक परिसोत. सप्तदशोऽध्याय गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु.